नमस्कार, मी सुवर्णा एकच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आंतरराष्ट्रीय घडामोडींनी या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आलेला आहे। यात एक रहिवासी इमारत उद्ध्वस्त झाली असून हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेले आहेत। रशिया युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाने खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी युक्रेनमध्ये होते आहे। मिसाईल हल्ल्यानंतर कीवमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। रशिया युक्रेनमधील हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे। रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील अनेक भागात ताबा मिळवलेला आहे। युक्रेनमध्ये अद्यापही हल्ले सुरूच आहेत। अशात एका रहिवासी इमारतीवर मिसाईल हल्ला झाल्यानं ही इमारत पूर्णच्या पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। अंगावर काटा आणणारी त्याची सीसीटीव्ही दृश्य आपण बघतो आहोत। ही इमारत उद्ध्वस्त झाल्याची दृश्य आहेत। कीवमध्ये एका रहिवासी इमारतीवर मिसाईल हल्ला करण्यात आला। पूर्ण इमारत जमीनदोस्त झालेली आहे। बाहेरून सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं आणि एका घरातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून घेतलेली ही दृश्य खूप बोलकी आहेत। काही कळण्याच्या आत एक मोठा स्फोट झाला आणि रहिवासी इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय ती कीवमधल्याच जी इमारत जमीनदोस्त झाली त्याच्या बाजूच्या घरातून घेतलेली सीसीटीव्हीची दृश्य आहेत। सीसीटीव्हीतून या घरातल्या खिडकीतून आत येणारा आवाज, काचा फुटण्याचा प्रकार, बाजूची इमारत कोसळण्यामुळे निर्माण झालेला धूर, मलबा या सगळ्याची पूर्ण कल्पना या दृश्यांवरून येईल। ही दृश्य त्या इमारतीतली आहेत ज्याच्या बाजूची इमारत मिसाईल हल्ल्याने पूर्णपणे जमीनदोस्त झाली। आवाज जरी तुम्ही हा ऐकलात तरी अंगावर काटा येईल। पूर्णच्या पूर्ण रहिवासी इमारत रिकामी होती, तिच्यावर हल्ला झाला आणि मिसाईल हल्ल्यामध्ये ही इमारत उभीच्या उभी जमीनदोस्त झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे खाली कोसळलेली आहे। वेगवेगळ्या इमारतीतल्या सीसीटीव्ही फुटेजमधून युक्रेनचं चित्र स्पष्ट होत आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, एका इमारतीतून सीसीटीव्हीच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य नितांत बोलकी आहेत, अंगावर काटा येणारी आहेत। पूर्णपणे मिसाईल हल्ल्यामध्ये एक रहिवासी इमारत जमीनदोस्त झाल्याची दृश्य आहेत। बरोबर, अतिशय हृदयद्रावक आणि असं म्हणता येईल की भयानक युद्धाचा परिणाम किती विदारक असतो याचं हे जे चित्र आहे ते मूर्तिमंत उदाहरण आहे। युक्रेनची राजधानी कीव, यापूर्वी त्या कीव राजधानी ही शिक्षणासाठी आणि संस्कृतीसाठी आणि विज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या शहराचे आज ज्या पद्धतीने नायनाट होतोय आणि ज्या पद्धतीने त्यावरती मिसाईल्स पडत आहे, त्यामुळे अनेक महत्वाच्या इमारती त्या आहे त्या जमीनदोस्त होत आहे। अनेक इमारतीचे मजलेतले मजले हे त्या पद्धतीनं जमीनदोस्त होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं, कीव मध्ये असं झालं आहे की कीव हे युक्रेनची राजधानी जरी असली पण ज्या पद्धतीनं रशियाने मिसाईल अटॅक, त्यानंतर रॉकेट लॉन्चरद्वारे या अटॅक सगळे सुरू आहे आणि कीवच्या मध्यभागापर्यंत रशियाचं सैन्य पोचल्याची माहिती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आपण तर कीव या शहरामध्ये आता ज्या पद्धतीने लोकांना बचावासाठी आता तिथे रशिया अनेक जे लोक आहेत त्यांना वाचवण्याकरता मोठा प्रयत्न केला जात आहे आणि या सगळ्यांना तिथल्या जवळ असलेल्या विविध देशांमध्ये जे खास करून रशियाच्या बाहेर असलेले शहर आहे मॉस्कोसह इतर राष्ट्रांना पुरवण्याचा प्रयत्न होत आहे। एक मोठा असं म्हणावं लागेल की हा हल्ला अतिशय विदारक आहे। सोना, नक्की, पण वेगवेगळ्या इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही मधून जी काही दृश्य युक्रेनची कीवमधली किंवा इतर शहरांमधली समोर येत आहेत ती पूर्ण युक्रेनमधल्या महत्त्वाच्या शहरांच्या उद्ध्वस्ततेचं चित्र दाखवणारी आहेत। जरी ही शहरं रिकामी करण्यात आली असली, नागरिकांना बंकरमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं असलं तरी ते मागे येतील तेव्हा त्यांना काहीच समोर दिसणार नाहीये। प्रशांत, या सर्वसामान्य नागरिकांना, युक्रेनवासियांना
बंकरमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीनं युक्रेनमध्ये हल्ला होईल हे गेल्या 15 ते 20 दिवसापासून चर्चेला जात होतं आणि गेल्या 3 दिवसापासून आता आपण त्याची विधारक दृश्य आपण सगळ्या जगाला दाखवतोय आणि अनेक इमारती उद्ध्वस्त होत आहे. सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं रशियाच्या हुकुमशाही धोरणाचा ज्या पद्धतीने आता जागतिक स्तरावरती निषेध होतोय, पण एकीकडे निषेध तो होतोय, पण हे युद्ध देखील थांबणं काळाची गरज आहे. कारण की यामध्ये जे वित्त हानी होणार आहे, जी मनुष्य हानी होणार आहे, ती जागतिक शांतता प्रस्थापित करणाऱ्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल. कारण की एकीकडे नाटो प्रयत्न करते, नक्की. दुसरीकडे युनायटेड सिक्युरिटी कौन्सिलची बैठक सुरू आहे आणि भारतातल्या नागरिकांना परत आणण्याकरता नुकतीच आता केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की. हे अतिशय दुःखद आहे की कीवमध्ये तिथलं जे वैभव आहे ते जमीनदस्त होत आहे. नक्की. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध चांगलंच भडकलंय. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. कीवच्या वायव्येला असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं अंतोनोव या विमानतळावर ताबा मिळवण्यात आलाय असा दावा रशिया सरकारनं केलाय. कीववर हल्ला केला असून भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलेला आहे, तर काही नागरिक देश सोडून जात आहेत. कीव शहरामध्ये स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र कीववर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट झालंय. पुतिन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी दर्शवलेली आहे. कीवच्या उपनगरामधली ही दृश्य आहेत. कीवच्या उपनगरामध्ये मिसाईल हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले, बॉम्ब हल्ले रशियाकडून केले जात आहेत. कीवचा बहुतांश भाग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न रशियाकडून होतो आहे. हे सगळे कीवमधले रणगाडा रशियाचे रणगाडे कीवमध्ये प्रवेश करतायत याची दृश्य आहेत. एक सामान्य नागरिक हा रणगाडा अडवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्या समोर जाऊन उभा राहिलेला आहे. अशी ही युक्रेनच्या कीवमधली दृश्य आहेत. सामान्य नागरिकांना सुद्धा युक्रेनमध्ये युद्ध प्रशिक्षण गेले काही महिने दिलं जात होतं. ही परिस्थिती कशी हाताळायची किंवा कसं युद्धाला सामोरं जायचं याविषयी प्रशिक्षित केलं जात होतं. एक सामान्य नागरिक या रणगाड्यांचा सामना करताना आपण पाहिला. काही कीवमधली दृश्य आहेत जी मेट्रो स्टेशन्समध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची आहेत. मेट्रो स्टेशनवर त्यांनी आश्रय घेतलेला आहे आणि शहर सोडून, देश सोडून जाण्याचा प्रयत्न ते करतायत. आपला जीव वाचवण्याकरता या हालचाली सुरू आहेत. ही एक हॉस्पिटलची इमारत आहे जी रशियाकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. अर्थात ही हॉस्पिटलची इमारत रिकामी होती, पण वित्तहानी तर खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. बॉम्ब हल्ला केल्यामुळे या इमारतीला आग लागली. ही इमारत हॉस्पिटलची इमारत होती अशी माहिती मिळते आहे. ही एक गाडी आपल्याला बघायला मिळते, जी गाडी या कीव शहरामधून वेगवेगळ्या भागातून फिरते. ही गाडी युक्रेनियन नागरिकाची आहे का इतर भारतीय नागरिक किंवा इतर कुठल्या नागरिकांची आहे माहीत नाही. म्हणजे तेवढी कल्पना अजून समोर येऊ शकलेली नाही, माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय दूतावासानं हे तरी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही भारतीयाने, युक्रेनमध्ये अडकलेल्या कुठल्याही भारतीयाने सांगितल्याशिवाय, कुठल्याही सूचना मिळाल्याशिवाय सुरक्षित ठिकाणी असाल तिथून बाहेर पडू नका. कुठल्याही ठिकाणी असाल तिथून बाहेर पडू नका असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हा युक्रेनच्या कीव शहरातला एक रणगाडा आपण बघतोय. हा रणगाडा समोरून येणाऱ्या एका सामान्य युक्रेनियन नागरिकाच्या गाडीवर चढवण्यात आला. जाणीवपूर्वक हा रणगाडा या गाडीवर चढवण्यात आला. दैव बलवत्तर म्हणून या गाडीत असलेला एक वृद्ध व्यक्ती बचावलेला आहे. हा रणगाडा या सामान्य नागरिकाच्या गाडीला चिरडून पुढे निघून गेला, पण त्यानंतर नागरिक धावले आणि त्यांनी गाडी उघडून, गाडीचा टप उघडून कोणी आत अडकलंय का हे बघण्याचा प्रयत्न केला, तर एक वृद्ध व्यक्ती अडकलेला होता, त्याला वाचवण्यात यश आलंय. ही कीवमधली दृश्य आपण बघतोय.
भयंकर अशी ही दृश्य आहेत. रणगाडे अक्षरशः सामान्य नागरिकांच्या गाड्यांवर, सायकलवर, बाईक्सवर चालवले जात आहेत. रशियाकडून असा दावा केला जातोय की कीव शहरावर ताबा मिळवलेला आहे, पण युक्रेननं हा दावा फेटाळलेला आहे. वेगवेगळ्या शहरांवर होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले आपण बघतोय. सगळी शहरं आता ओस पडलेली आहेत. काहीच ठिकाणी हालचाली सुरू आहेत. सुरक्षा व्यवस्थेत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे, पण काहींनी अजूनही शहरं सोडलेली नाहीत. दरम्यान झेलेन्स्की यांनी स्वतः हे स्पष्ट केले की मी कीव सोडणार नाही, काहीही झालं तरी मी कीवमधून बाहेर पडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अतिभयंकर परिस्थिती आहे. हा कीवमधल्या पेट्रोल पंपाचा व्हिडिओ आहे. पेट्रोल पंप पूर्णपणे बॉम्ब हल्ला करून नष्ट करण्यात आला, उद्ध्वस्त करण्यात आला आणि पेट्रोल पंप असल्यामुळे बॉम्ब हल्ला झाल्यावर त्याला आग सुद्धा लागली. भयंकर अशी मोठी आग पेट्रोल पंप आणि परिसरामध्ये लागली. रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या कीव इथला एक पेट्रोल पंप जाळण्यात आला आणि त्या पेट्रोल पंपाचा मोठा भडका उडालेला आहे. अमेरिकेनं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांना कीव सोडायला सांगितलं. झेलेन्स्की यांनी मात्र रशियाच्या विरोधात ठामपणे उभं राहणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि कीव सोडणार नाही असंही स्पष्ट केलेलं आहे. Всім доброго ранку, українці. Зараз в мережі дуже багато з'явилось фейкової інформації, що, немов я закликаю складати зброю нашу армію і йде евакуація. Значить так, я тут, ніяку зброю ми не складемо, будемо захищати нашу державу, тому що наша зброя – це наша правда. Наша правда в тому, що це наша земля, наша країна, наші діти, і ми все це будемо захищати. Ось і все. Ось це і є те, що я хотів вам сказати. Слава Україні! मातृभूमीसाठी आरपारची लढाई लढतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन असं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्वतः म्हणतायत. त्यांचा हा स्वतःच्या मोबाईलवरून घेतलेला व्हिडिओ आपण बघत होतो. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात. किसी भी देश की राजधानी को कैप्चर करने के बाद ही युद्ध जीता जाता है, क्योंकि जब राजधानी युद्ध में गिर जाती है इसका मतलब कि पूरे देश के ऊपर कब्जा कर लिया, और इसीलिए रशियन सेना ये कीव की तरफ आ रही है, काफी करीब पहुंच गई है कीव के. दूसरा पॉइंट ऐसा है कि यूक्रेन ने ऑफर किया है कि हम टॉक्स करना चाहते हैं. ये अच्छी खबर है. रशिया ने भी थोड़े से पॉजिटिव साइंस दिखाए हैं. देखते हैं कि ये कैसे मसला हल होता है. यूएन में रेजोल्यूशन कल हुआ था यूएनएससी में, और उसमें रशिया ने वीटो कर दिया इस रेजोल्यूशन को. ये सबको पता था कि ये वीटो होगा ही होगा, और भारत ने एब्सटेन किया है. भारत बहुत डिप्लोमेटिकली हर चीज को देख रहा है और बहुत डिप्लोमेटिकली हर चाल चल रहा है, और बहुत अच्छी बात है कि भारत इस प्रकार का स्टैंड ले रहा है, क्योंकि नॉन अलाइंड ये हमारी पॉलिसी रही है. यूएन ने कहा कि रशियन ट्रूप्स को कि आप बैरक्स में रहे. यूएन को सिर्फ लिप सर्विस करना आता है. यूएन ने क्या क्या किया इस मसले को सुलझाने के लिए? कुछ भी नहीं किया. अब जब युद्ध हो रहा है रशिया और यूक्रेन के बीच, तब जाकर ये लोग थोड़ा बहुत कुछ बोल रहे हैं, अपना सिर ऊंचा करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इससे कोई फायदा नहीं होने वाला है. यूक्रेन और रशिया का जो मसला है, ये मसला बातचीत से सुलझाया जाएगा, मगर बातचीत किस बेसिस पर होगी ये देखना बहुत जरूरी है, क्योंकि रशिया तो मानने वालों में से नहीं है कि यूक्रेन ने अगर नेटो ज्वाइन किया तो रशिया फुल फ्लेजेड अटैक करेगा. लेकिन ये जो फिलहाल जो भी चल रहा है सिनारियो है, वो फुल फ्लेजेड अटैक नहीं है रशिया का. रशिया छोटे छोटे पॉकेट्स पर अटैक कर रहा है, और आखिर उसका टारगेट कीव है. अगर फुल फ्लेजेड अटैक होता तो सिनारियो कुछ अलग होता, और इसीलिए काफी कैलकुलेटेड अटैक्स रशिया कर रहा है. और भारत के जो लोग हैं वहां पर, उनको बहुत जल्द हम लोग इवैक्यूएट करेंगे, ऐसी गारंटी भारत सरकार की तरफ से दी गई है. उनको कहा गया है कि आप करीबी देशों तक चल के आइए और वहां से फिर इनको एयरलिफ्ट किया जाएगा.
रशिया युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरू असून यात युक्रेनमधील अनेक जण मारले गेलेत. युद्धात बळी पडलेल्यांना भारताची राजधानी दिल्लीत श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतात राहणाऱ्या युक्रेनमधील नागरिकांनी युद्धात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलं. तर युक्रेन दूतावासाच्या बाहेर शांतीचा संदेश देणारी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत. रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. युक्रेनमधले अनेक शहरं बेचिराख करण्याचा प्रयत्न रशिया करत आहे. अनेक नागरिकांचा बळी गेलेला आहे, सैनिकांचा बळी गेलेला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता, त्यांच्या कुटुंबियांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरता नवी दिल्लीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेकांनी फुलं अर्पण करून, चित्र काढून, पॉझिटिव्ह संदेश देणारे बॅनर्स लिहून श्रद्धांजली अर्पण केली. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. आणखी 800 विद्यार्थी युक्रेनहून रोमानियामध्ये दाखल झाले आहेत अशी माहिती मिळते. या विद्यार्थ्यांची बॉर्डरवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते परत मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. हळूहळू त्यांना भारतामध्ये आणलं जातं आहे. आज रात्री उशिरा 2 विमानं, एक दिल्लीत एक मुंबईत दाखल होणार आहे अशाच काही विद्यार्थ्यांना घेऊन. आणि अजून काही विद्यार्थी रोमानिया इथं दाखल झालेले आहेत. साधारण 800हून अधिक विद्यार्थी आहेत जे रोमानियात दाखल झालेत असं कळतं आहे. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये शिकणारे हे सगळे विद्यार्थी आहेत. जैसे ही हमें पता चला कि कीव पे अटैक हो गया है, नेक्स्ट डे ही हमें पहली मतलब सुबह ही इवैक्यूएट कर लिया गया, थैंक्स टू इंडियन एम्बेसी यूक्रेन में, रोमानिया में और हमारी इंडियन गवर्नमेंट का। जब से ये सिचुएशन का हमें पता चला है, हमारी एम्बेसी और हमारी यूनिवर्सिटी कॉन्स्टेंटली हमारे टच में है और उन्होंने हमें पूरा सपोर्ट किया है यहाँ तक आने के लिए। और आज भी जब हम आ रहे थे तो हमारे साथ पूरी सिक्योरिटी थी। जेन्युइनिटी से निकलने तक बहुत अच्छे से हमें यहाँ तक लाया गया है और यहाँ आने के बाद तुरंत ही हमें एम्बेसी कलेक्ट करने आ गई थी और उन्होंने भी हमें पूरा सपोर्ट किया है और बहुत अच्छे से यहाँ तक लाए हैं। तो थैंक्स टू अवर एम्बेसी एंड अवर गवर्नमेंट एंड अवर यूनिवर्सिटी। The Indian Embassy in Ukraine and the Indian Embassy in Romania have helped us to come to evacuate us from the current situation and to move us back to our homeland India safely. The moment we have arrived in Bucharest, the Indian Embassy of Romania is with us from that point till now, and they are taking care of everything that we don't face any difficulty in this whole traveling, and we are very grateful to each and every one. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणलं जाईल असं आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. परसों जो सीसीएस की बैठक हुई थी प्रधानमंत्री जी की अध्यक्षता में, उसी समय प्रधानमंत्री जी ने फैसला किया है उन सबको लाएंगे और भारत सरकार अपने खर्च पर उनको वापस लाएगी। और ऐसा नहीं है कि सीसीएस की मीटिंग होने के बाद उनको भारत लाने का सिलसिला प्रारंभ हुआ हो। उसके कई दिन पहले ही प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से कहा था कि उनके लाने की व्यवस्था की जाए। कई लोग आ भी चुके थे पहले। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 5 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीची याचना केली आहे. आज 5 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. यात देऊळगाव राजा तालुक्यातील मंडल कालीपाडो, मलकापूर तालुक्यातील मानकेर इथल्या अवंतिका खरसने, देऊळगाव राजा इथले नित्कर्ष सानप, शेगावमधील माटरगावमधील शगुफ्ता यास्मिन मोहम्मद हनीफ, मलकापूरमधील प्रियेश गावंडे यांचा समावेश आहे. ही 5 मुलं आहेत जी युक्रेनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातली अडकलेली आहेत. 5 म्हणजे तिथे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांकडून फोन आले आणि आपण त्यांची जी माहिती आहे ती व्यवस्थित जमा करून महाराष्ट्र शासनाचा जो आपत्ती नियंत्रण कक्ष आहे त्यांना पाठवण्यात आलेली आहे. अजूनही आपल्या जिल्ह्यातील जर काही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असतील आणि त्यांचं रिपोर्टिंग आमच्याकडे करणे बाकी असेल तर कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी आमच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष जो आहे त्या कक्षासोबत संपर्क साधावा.
महाराष्ट्रातले भारतातले असे बहुतांश नागरिक आहेत जे युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. त्या सगळ्यांना, फक्त विद्यार्थ्यांना नाही, त्या सगळ्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकार करतं आहे. अर्थात या सगळ्या घडामोडी, युद्धासंदर्भातले सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. आता इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला मात्र विसरू नका. कोरोना अजूनही गेलेला नाही. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.